आज ऑर्किड येथे राजकुमार कावडिया म्हणून आहे, यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांचा काय प्रकार आहे? ऑर्किड हॉस्पिटल येथून पोलीस स्टेशन येथे MLC प्राप्त झालेली आहे. त्याबाबत आम्ही स्वतः जाऊन तेथे खात्री केलेली आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी पॉयझन घेऊन त्यांचा डेथ झालेली आहे. सर, मृतदेहाच्या खिशात किंवा कुठे काही चिठ्ठी, मोबाईल वगैरे असं काही एक मिळून आलेलं नाही आणि त्यात तपास चालू आहे. कुटुंबियांचं काही म्हणणं? कुटुंबियांकडे चौकशी केलेली आहे. त्यांनी याबाबत अशी कोणतीही तक्रार केलेली नाही. तर कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की त्यांना छातीत दुखून आलं, त्यानंतर अस्वस्थ वाटल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं. तुम्ही म्हणताय की त्यांनी पॉयझन घेतलेलं होतं. वस्तुस्थिती काय? आम्ही तेथील उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोललेलो आहोत. त्यांनी तसे आम्हाला माहिती दिलेली आहे, त्याप्रमाणे मी आपल्याला सांगितले. तर त्यांनी विष का घेतलं त्या संदर्भात चौकशी करण्यात आली? त्याची आता चौकशी सुरू आहे. या साऱ्या प्रकरणासंदर्भात एक अशी चर्चा आहे सर की त्यांच्या शैक्षणिक संस्थांची जी काही चौकशी सुरू होती किंवा जे काही इलिगल बांधकाम त्यांच्या शैक्षणिक संस्थांवर त्या संदर्भात ते तणावात होते आणि त्या तणावातून त्यांनी आत्महत्या केली, असं काही समोर येतंय? नाही, त्याबाबत मला काही माहिती नाही. तर त्यांची जामनेर तालुक्यातल्या पळासखेडा इथली जी अतिक्रमित जी इमारत आहे तर त्याच्यावरती पण आठवडा पडणार होता. प्रशासनाने तसे आदेश काढलेले की ती उद्या ती तोडली जाणार होती आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक दिवस आधीच आत्महत्या केली. तर ते तणावात होते, ते कारण माहिती अशा त्या घटनेबाबत मला काही एक माहिती नाही. बरं सर, त्यांनी नेमकं कुठे विषप्राशन केलं? ते आज मेहरून तलाव जो आहे त्याचा जो ट्रॅक आहे त्या ठिकाणी विषप्राशन केलेलं आहे. त्यांना नेमकं कोणी नेलं? त्यांच्या मुलीने नेलेलं आहे. त्यांना कसं माहिती मिळाली? त्यांच्या मुलीला एका त्यांच्या मित्रांचा फोन आलेला होता. ते वडिलांनी फोन केलेला आहे की ते थोडे अस्वस्थ आहेत आणि तू पटकन जा म्हणून ती मुलगी तिथे जवळच राहत असल्याने ती पटकन तिथे गेली आणि वडिलांना तत्काळ तिने हॉस्पिटल ऑर्किड येथे ऍडमिट केलेलं आहे. राजू गावडे यांनी मित्राला फोन केला असं त्यांची सांगणे आहे. अजून अधिक सखोल चौकशी करणे बाकी आहे. तर मागील गुन्ह्यांमध्ये जे होते तर ते फरार होते अशी माहिती. मागील गुन्ह्याबाबत मला काही एक माहिती नाही. सर, काही सुसाईड वगैरे नाही, असा काही प्रकार मिळून आला नाही. कुटुंबियांनी काही कोणावर शंका व्यक्त केली किंवा काय कसं जबाब आले? कुटुंबियांकडे आम्ही चौकशी केलेली आहे. त्यांनी अशी कोणतीही तक्रार अगर संशय व्यक्त केलेला नाही. नेमकी काय घटना घडलेली आहे? माझे सासरे फादर इन लॉ राजकुमारजी कावडिया आज सकाळी एक्सपायर झाले. सिव्हिअर स्ट्रोक होता असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. काल रात्रीपासून ते थोडे अस्वस्थ होते. हार्ट अटॅकच म्हणताय. कुठे हार्ट अटॅक आलेला होता त्यांना? अटॅक नाही, अस्वस्थ होते. सकाळी मी पिक केलं, त्यांना दवाखान्यात घेऊन आलो. डॉक्टर म्हणे सिव्हिअर स्ट्रोक आहे. इथे आल्यावर थोड्या वेळात ते एक्सपायर झाले. आम्ही राहतो शिरसोली रोड श्री लेक प्राईडवर. त्याच्या बाहेर परिसर आहे मेहरून तलाव. सकाळी वॉकला गेले होते ते. आमचे डॉक्टर काका आहेत, डॉक्टर भोसे, त्यांचा फोन आला की पप्पांना बघा कुठे गेले. ते फोनवर बोलणं झालं होतं. आय थिंक बरे वाटत नाही त्यांना तब्येत, बघा कुठे ते खाली. रोज जाता त्या शेड्यूल प्रमाणे तिकडे गेले होते, तिथेच भेटले. तरी होतंय म्हणे, घाम पण आला होता, थोडंसं वाटलं अनइझी. तेव्हा सकाळी 5:30, 6:30 वाजले असतील. तिथून ऑर्किड हॉस्पिटलला घेऊन आलो. त्रास असंच नाही, पण अनइझीनेस होतं. रात्री पण बेचैनी होती. झोपायच्या वेळेस ऍसिडीची गोळी घेतली. म्हटलं ठीक आहे, सकाळपर्यंत होऊन जाईल व्यवस्थित. त्यांचा व्यवसाय काय होता? व्यापारी होते, किराणा मालाचा व्यवसाय. शैक्षणिक संस्थेच्या बॉडीवर होते ते, पण ते शेवटच्या टप्प्यात होतं. बऱ्यापैकी रिस्टन गेलं होतं, बिल झालेले होते. त्या फ्रंटवर एवढं काही विषय नाही. बॉडीवर होते, टॉप 3 मध्ये होते ते. चर्चा अशी आहे की शैक्षणिक संस्थेचा जो काही वाद चाललेला आहे त्यामुळे ते टेन्शन मध्ये होते आणि त्यातून ही घटना घडली. काही तथ्य आहे का त्याच्यात? शैक्षणिक संस्थेचा थोडासा विषय आहे, टेन्शनचा तो भाग आहेच, पण मेन एकंदरीत पैशाचं काय असू शकतं.
लोकांकडनं कुठे घेणं येत नव्हतं या पूर्ण विषयामुळे. कर्ज होतं त्यांच्यावर. कर्जाचं नाही, लोकांकडचं घेणं येत नव्हतं. कर्जाचं काही हे नाही त्याच्यात. तर दुसरी एक अशी चर्चा आहे की त्यांनी विष प्राशन केलेलं होतं, त्यात ती तथ्य आहे का? मला नाही वाटत त्याच्यात काही तथ्य आहे. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना इथं आणलं, दवाखान्यात आणलं होतं ऑर्किडला, ज्यावेळेस त्यांनी विष प्राशन केलेलं होतं त्यांच्या मुलीशी बोललेलं होतं ते. नाही, मी होतो सोबत, मुलगी माझी वाईफ पण होती सोबत, दोघं होतो. विषच्या असंच काही चर्चा नाही. त्यांनी इमिजिएट जे काही असतं अटॅक नंतर, स्ट्रोक नंतर ट्रीटमेंट ती चालू केली. पण डॉक्टरांचं म्हणणं विष प्राशन केलेलं. मग आता ते रिपोर्टमध्ये समजेल, असंच त्याची कल्पना नाही. तर शैक्षणिक संस्थेच्या वादासंदर्भात कुटुंबियांची त्यांनी काही शेअर केलं होतं का? की असा असा वाद आहे, या संदर्भात थोडं टेन्शन आहे. शैक्षणिक संस्थेच्या बाबतीत जे चालू आहे ते जे थोडं टेन्शनचंच काम होतं, पण त्या फ्रंटवर असंच काही नाही. ते शेवटच्या टप्प्यात होतं, ते विषय क्लिअरच झालेले समजा. कोणत्या शैक्षणिक संस्थेचा विषय होता? प्रकाश चंद जैन. कुठं आले? उद्या त्या जामनेर. संस्थेवर कारवाई होणार होती, इमारत काढली जाणार होती, त्याचा पुन्हा होता. त्याची आयडिया नाही असंच काय लेवलवर कोणता विषय आहे. प्रांताधिकाऱ्यांनी ते आदेश जे आहेत इमारत पाडल्याचे ते काढलेले होते आणि उद्या तिथं हातोडा पडणार होता अशी माहिती समजते. त्याची एवढी डिटेल आयडिया नाही मला. तुमचं आपलं काय नाव? नाव? तन्मय दादा, दिनेश त्यांना भंडारी. फोन वगैरे यायचे, खूप स्ट्रेस मध्ये राहायचे अशी देखील चर्चा आहे. फोन तर नाही विषय, स्ट्रेस तुमचं नाव? तन्मय दिनेश भंडारी.